नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. वर्ष 2026 मध्ये एमएसटी सीटी 2 वेळा घेण्यात आली आणि ह्या सीटचा निकाल देखील आता लागला आहे. पण या निकालानंतर आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे या वर्षीची इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस. निकाल लागून बरेच दिवस झाले आणि आता फायनली 2 जुलै रोजी या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन प्रोसेसचं वेळापत्रक आलेलं आहे. सध्या आपल्याकडे रजिस्ट्रेशन ते मेरिट लिस्ट पर्यंत वेळापत्रक आलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अजिबात घाई करायची नाहीये. प्रोसेस बद्दल डिटेल माहिती तुम्हाला या युट्यूब चॅनल मार्फत आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम आणि सगळ्या सोशल मीडिया चॅनल मार्फत मिळणार आहे. तेव्हा आता आपण चर्चा करणार आहोत इंजिनिअरिंगची ऍडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. नोंदणीचं वेळापत्रक आलेलं आहे. त्या वेळापत्रकामध्ये काय काय गोष्टी दिल्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून रजिस्ट्रेशन मध्ये त्यांची चूक होणार नाही, रजिस्ट्रेशन त्यांचं मिस होणार नाही आणि रजिस्ट्रेशनच्या तारखा त्यांच्याकडनं चुकणार नाही आहेत. चला, जसं आपण इथे आपण बघूया की या वर्षीचा नेमका वेळापत्रक कसा आलेला आहे. इथे आपण बघू शकतो की या वर्षीची नोटीस सीटी सेल कडून आलेली आहे. 2026 पोर्टल सुरू झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला दिसेल fe2026.mahacity.org या पोर्टलवरती ही पीडीएफ आहे. याच्यामध्ये बघा, यावर्षी ओपनच्या कॅटेगरीसाठी 1300 रुपये नोंदणी शुल्क आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1000 शुल्क आहे. तर हे शुल्क ऍक्च्युअली पे करायचं नसतं, तुम्ही एक्झाम फीस पे केलेली आहे. एक्झाम फॉर्म मध्ये आपण एवढे पैसे भरलेले आहेत. सध्या फक्त ज्यांनी सीईटी दिली नसेल आणि जेई दिली असेल त्यांना हे शुल्क आकारलं जातं, पण आपल्याला बेसिक नोंदणीसाठी काही पैसे लागत नाहीयेत. इथे आपण बघूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट. बघा, या वर्षी ज्यांना कॅप ऍडमिशन प्रोसेस मध्ये भाग घ्यायचा आहे, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस ज्याला म्हणतात, केंद्रीय प्रवेश पद्धत. जर आपल्याला कॅप मध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ही नोंदणी करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला मॅनेजमेंट ऍडमिशन घ्यायचं असेल तरी देखील तुम्हाला नोंदणी करायची. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला या पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याची नोंदणी बेसिक कशी सांगितली आहे बघा, 2 जुलै ते 12 जुलै सध्या आपल्याकडे वेळ दिलेली आहे. हा जवळपास 10 दिवसांचा कालावधी आपल्याला देण्यात आलेला आहे. ह्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी म्हणजे काय, आपण आपला फॉर्म भरायचा आहे. कसा भरायचा आहे याची डिटेल माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणारच आहे. पण नोंदणीची तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे. 12 तारखेच्या आधी आपण सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यायची. नोंदणी करायची म्हणजे आपली बेसिक सगळी माहिती, सीटी डिटेल्स, आपली कॅटेगरीचे डिटेल्स, आपले पर्सनल डिटेल्स आपल्याला भरायचे आणि आपल्याला नोंदणी करायची. नोंदणीनंतर पुढचा महत्वाचा टप्पा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता, तो पुढचा असणारे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ते देखील सुरू झालेलं आहे. त्याच्यासाठी एक जादा दिवस वाढून देण्यात येतो, तो म्हणजे आपण इथे बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3 जुलै ते 13 जुलै, म्हणजे 3 तारखेपासून ते 13 जुलै पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी वेळ दिलेला आहे. ओके, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय करायचे, 2 प्रकारे मी आपल्याला चर्चा केली होती. एक आपण फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, एक ई स्क्रुटिनी. सर्वांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करताना जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, ह्या 3 सर्टिफिकेट ऍक्च्युअल नाहीयेत, पावत्या असतील तरी देखील तुम्ही नोंदणी करू शकता. त्यांच्या पावत्यांची माहिती आपल्याला द्यावी लागते आणि नोंदणी करावी लागते. बाकी सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याकडे लागतात. 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, नॅशनॅलिटी, डोमासाईल डॉक्युमेंट बद्दल आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. सध्या आपल्याला ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी प्रेफरेबली आपण सांगतोय की आपण फिजिकल स्क्रुटिनी करून घ्यायची. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करायचे. 13 तारखेनंतर काय, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात तेव्हा तुम्हाला तुमची एक्नॉलेजमेंट प्रिंट मिळते की तुमची काय माहिती सबमिट झालेली आहे. त्यानंतर काय आहे बघा, त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे, फिजिकल स्क्रुटिनी बद्दल थोडी माहिती दिली आहे. त्यानंतर 15 जुलै म्हणजे 13 जुलै नंतर अजून एक दिवस सुट्टी आहे आणि अजून 2 दिवस सुट्टी आहेत. 15 जुलैला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. सध्या हे तात्पुरतं वेळापत्रक आहे, पण जसं दिलंय 15 जुलैला आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार. म्हणजे फॉर्म मध्ये आपण जी माहिती भरली त्यामध्ये जी माहिती तुमचा रँक डिसाईड करण्यासाठी महत्वाची आहे, की ऍडमिशनच्या दृष्टिकोनातून जी माहिती महत्वाची आहे ती सगळी माहिती तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये दिसणार. ती 15 जुलैला तुम्हाला दिसणार. त्यानंतर जर त्या माहितीमध्ये काही चूक आढळली असेल तर तुम्ही काय करायचंय, त्या केसमध्ये तुम्हाला 3 दिवस दिलेले 16, 17 आणि 18 तुम्हाला त्या फॉर्म मध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता. तुमच्या फॉर्म मध्ये कुठला क्लेम करायचा राहिला आहे, कुठली कॅटेगरी चुकली आहे, काही जरी मिस्टेक झाली असेल तर तुम्ही ती 16 ते 18 या दरम्यान करू शकता. आता काय बघा, नोंदणी जिथे केली, फिजिकल व्हेरिफिकेशन जिथे केलं तिथेच तुम्ही दुरुस्ती करून घ्यायची. जर ई स्क्रुटिनी केली असेल तर आपल्याला त्यासाठी आपला फॉर्म परत ई स्क्रुटिनीला सबमिट करावा लागतो. जर काही ग्रीव्हन्स असेल तर. फिजिकल केलं असेल, जिथे तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केले तिथे जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता. दुसरीकडे जाऊन पण करू शकता,
प्रेफरेबली आपण जिथनं पहिल्यांदा व्हेरिफिकेशन केले तिथूनच तुम्ही करेक्शन असेल तर तुम्ही ते करेक्शन करून घ्यायचंय. त्यासाठी तुम्हाला व्हॅलिड डॉक्युमेंट द्यायचा आहे. आणि त्यानंतर आहे फायनल मेरिट लिस्ट. बघा, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे 20 तारखेला सध्या आपल्याला, म्हणजे जवळपास 12 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत आपल्याला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी, त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर, आणि 20 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट. म्हणजे 15 आणि 20 5 दिवसाचा विंडो आपल्याला मोठा देण्यात आलेला आहे. जर फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल ह्या 5 दिवसाच्या आत आपण करून घेऊ शकतो. टेक्निकली डेट 16 ते 18 आहे. 20 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार. त्यानंतर काय असतं, त्यानंतर पुढचं वेळापत्रक असतं की सीट मॅट्रिक्स येतं, त्यानंतर ऑप्शन भरायचे असतात. पण हे वेळापत्रक जे आहे सध्या इथपर्यंतच दिलेलं आहे. याच्यामध्ये अजून काही महत्वाची माहिती, जे कोणी वेगवेगळ्या कॅटेगरीतनं किंवा जे कोणी फॉरेन नॅशनल असतील त्यांनी कुठे कसं करायचं याबद्दलच्या काही इम्पॉर्टंट नोटीस दिलेल्या आहेत. हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. द कॅन्डिडेट aspiring for admission in for institutional quota, seat remaining after cap, it is mandatory to get registered, document verified and configuration application for the scrutiny. तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये सीट मिळवायचंय, तुम्हाला मॅनेजमेंट कोटाने सीट मिळवायचंय, किंवा तुम्हाला कॅप मधनं सीट मिळवायचंय, सगळ्या केसेस मध्ये तुम्हाला ही नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी काळजीपूर्वक करायची, याच्यामध्ये चूक होणार नाहीये. आपण सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नोंदणी कशी करायची त्याचा ऍक्युरेट व्हिडिओ देणार आहेत. सगळे त्यामध्ये डिटेल डिस्कस करणार आहेत. त्यासोबतच भरलेला फॉर्म परत सबमिट करताना आधी कसा चेक करायचा, कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी बघायच्या, हे देखील आपण पाहणार आहेत. ओके, आता ही नोंद, आता जे शेड्यूल आहे ते आपल्याकडे शेड्यूल जे आहे ते फक्त मेरिट लिस्ट पर्यंत आलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पर्सनल काउन्सिलिंग जॉईन केलेले त्यांनी काय करायचं बघा, आता लागलीच घाई करायची नाहीये. 1-2 दिवसामध्ये आपण सगळ्यांना पर्सेंटाईल वाईज किंवा सगळ्यांना आपण जशी आपल्याकडे संख्या आहे तसं आपण त्यांना बोलून घेऊ. आपण ऑफिसमध्ये त्यांची नोंदणी करणार आहेत, किंवा जे विद्यार्थी ऑफिसला येऊ शकत नाही त्यांची आपण ऑनलाईन नोंदणी करणार आहेत. तुम्हाला आपल्या पेड ग्रुपवरती पोल विचारण्यात येतील की तुम्हाला नेमकं कशा प्रकारे करायचं, तुम्ही ऑफिसला येऊ शकतात का ऑनलाईन करायचंय, तुम्ही त्यात पोल द्यायचा. जर तुम्ही ऑनलाईन निवडाल, तुम्हाला एक ऑनलाईन आपली टीम असेल जी तुम्हाला हेल्प करेल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी. ती टीम तुमचा फॉर्म भरेल, तुम्हाला तो फॉर्म दाखवेल, आणि सगळ्यात शेवटी तो तुम्ही बघितल्यानंतर तो फॉर्म सबमिट करेल, आणि मग तुम्ही तो फिजिकल व्हेरिफिकेशनला घेऊन जाऊ शकता. प्रेफरेबली मी सगळ्यांना म्हणतोय की फिजिकल व्हेरिफिकेशनच करायचंय. ज्या विद्यार्थी ऑफिसला येतील त्यांना आम्ही सुटसुटीत पद्धतचे आम्ही त्यांना कॉल करून बोलू किंवा ग्रुपवरती टाकू. अल्फाबेटिकली किंवा पर्सेंटाईल वाईज आम्ही मुलांना बोलवण्याचा प्रयत्न करू. सगळं काही विजन करिअर काउन्सिलिंग मार्फत तुम्हाला मिळणार आहे. फॉर्म कसा भरायचा, कसा चेक करायचा, कुठली चूक होऊ द्यायची नाही, कुठल्या गोष्टी क्रॉस चेक करायच्या, A to Z रजिस्ट्रेशन मध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या विद्यार्थ्यांकडनं, मराठवाड्यातल्या कुठल्या विद्यार्थ्यांकडनं चूक होता कामा नये, यासाठी 100% इनपुट आमच्याकडनं मिळणार आहे. तेव्हा सर्व विद्यार्थी पालकांनी हा व्हिडिओ आणि यापुढे येणारे सगळे व्हिडिओ पाहायचे. त्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ही झाली इंजिनिअरिंगचं कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं, कधी करायचं याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.